रामराम मंडळी, ओळखलं मला? ओळखलं नाही? ओळखलं? बाळू माझं नावानं चांग भलं या मालिकेतलं तात्या आठवतं नाही? बरं, माझा मी विशेष सांगतो, मी कोणामध्ये कधी भांडण लावून देत नाही. दुसरी गोष्ट, मी कधीच पान खात नाही. मी सगळ्यांचं कल्याण करत असतो, ह्याची त्याची लावालावी करत नाही. हे मी सांगितलेली गोष्ट तिकडे सांगत नाही, तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे मी म्हणतो बाळूमामाला माझं लग्न लावून द्या ना, माझं लग्नच होत नाहीये. तर बाळूमामाने माझ्या खोडीमुळे माझं लग्न लावूनच दिलं नाही. मग मी पंचांकडे गेलो, पंचांचे सगळे वाकडे तिकडे कामं केले, त्यांच्यासाठी चोऱ्या माऱ्या केल्या, तरी त्यांनी लग्न नाही लावून दिलं. मग नंतर मी काळ भैरी संपवत वैरी त्यांच्याकडे गेलो, त्यांच्याकडे लिंबू बिंबू फेकायचे काम केले, तरी त्यांनी लग्न नाही लावून दिलं. मग आता काय करावं विचार करायला लागलो. तेवढ्यात मला माझ्या गावाकडचा मित्र अमोल आठवला. तो बऱ्याच मुलांचे लग्न लावून देतो हे माझ्या लक्षात आलं, म्हणून मी त्याला शोधत शोधत इकडे आलो होतो. मला लक्षात आलं तो इकडे येणार आहे. अमोल, अरे हे बाजूला काय झालं? थांब थांब, अरे तू काय करू राहिला? अरे तुला दिस ना का हा, कोंबड्यांना दाणे टाकू राहिलो. कोंबड्याला दाणे घाल, टाक टाक टाक. अरे पण कोंबड्या कुठे? अरे येडा विडा झाला काय? अरे दाणे तरी कुठे? हुशारे हुशारे. अरे काय ले काय, तो माणूस कोणत्या परेशानीत आहे ह्याला जोक करायचा आठवतो. अरे मी इथं कशामुळे आलोय? कशामुळं? माझा एक जरा प्रॉब्लेम झाला. काय प्रॉब्लेम झाला भाऊ? मला जरा मदत कर ना. हा, मला जरा तुझी मदत पाहिजे. कसली मदत? ए बाबा, पैसे विषय नाही बरं का आपल्याकडे. हा, पैसे बिशे नको रे. अरे बाबा, तुम्हाला सांगतो, एकदा मी ह्याला फोन केला, याला म्हणलं माझं व्हॉट्सअप हॅक झालंय. माझे व्हॉट्सअपवरून सगळ्यांना मेसेज चालले की मला पैसे पाठवा पैसे पाठवा, QR कोड लोकांना चालले. मग मी ह्याला फोन केला तातडीने आणि त्याला म्हणलं, अरे यार माझं व्हॉट्सअप हॅक झालं, तू मला पैसे बिशे पाठवू नको ना. ह्यो काय म्हणलं माहितीये का, तू समोर बी आला मागितले ना तरी देणार नाही म्हणे. असा मित्र आहे तो. अरे मी म्हणतो माझं लग्न लावून दे. अच्छा, लग्न? हा, तुझं लग्न नाही झालं? नाही ना. मग थोड्यासाठी कशाला करतो? नाही म्हणजे आता तुझी नजर कमी झाली असेल, तुला ऐकू कमी येत असेल, चालता चालता तुझे गुडघं दुखत असेल, त्यामुळे म्हणलं थोड्यासाठी कशाला करतो. नाही, मला तरी बी लग्न करायचंच आहे. तुला सांगतो, अरे मी माहितीये का, एखाद्या दुकानात पावसाळा निघून गेल्यानंतर एखादी एकटीच छत्री जी विकायची राहून गेली असती ना, तिच्याकडे लोक ज्या नजरेने पाहतात ना त्या नजरेने माझ्याकडे पाहतात. अरे अरे असं बघतात. लय वाईट झालं बघतो. हा, तू एक काम कर, हा, पटकन पोरगी बघ, हा, लग्न करून ये. करू येऊ का? मग ठीक आहे, चल, धन्यवाद. चल लग्न करायला चल. अरे पण तोच तर प्रॉब्लेम आहे. अरे मी लग्न करायला तयार आहे पण मला कोणी पोरगीच देणार ना. अरे तात्या, हा, अरे तू तर पोरगी बघायचे लय कार्यक्रम केलेले आहेत. हल्ले कार्यक्रम केले. वर्ल्ड रेकॉर्ड आहे पोरी बघायचा कार्यक्रमाचा. हा, अरे आपल्या तालुक्यामध्ये एक पोरगी नाही सोडली तू, तिच्यासोबत तू बघण्याचा कार्यक्रम नसेल केला. मग तुझ्या या कार्यक्रमामुळे कांद्या पोह्याचे भाव ढगात पोचते, ढगात. अरे बाबा, ते वेगळं कारण आहे. मी शेतकऱ्यांविषयी खूप माझ्या मनात कळवळ आहे. बरं, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळालाच पाहिजे, हाच माझा हट्ट आस असतो, हा माझा आग्रह असतो. त्याच्यामुळे मी पोह्याचे कार्यक्रम खूप केले. बरेच पोह्याचे कार्यक्रम केले. त्यानंतर मला लक्षात आलं, अरे नुसतेच कार्यक्रम करतो आपण, पण आपल्याला काही लग्न काही होण्यात पोरगीच द्याय ना कोणी. तात्या, हा, आता माझ्या लक्षात आलं बघ. काय नेमका फॉल्ट तुझ्यात आहे. काय? नाही म्हणजे मला सांग, तू आता मागे एक पोरगी बघून आला, हा, तेव्हा नेमकं काय घडलं? हा, तुला एक सांगतो, मी पोरगी पाहायला गेलो फुलंब्रीला. तिकडे गेलो आणि मस्त सगळे पाहुणे मंडळी बसले होते. खमंग पोह्याचा वास यायला लागला. म्हणलं आता आपल्याला पोरगी बघायला मिळणार. त्याच्यानंतर पोरगी बघितली बी, त्यांचे पाहुणे मंडळी बसले होते छान. तेवढ्यात ना मी पोरीकडे बघून स्मित हास्य केलं. आणि पोरीने माझ्याकडे बघून हसली. मग सगळ्यात माझ्याकडे बघून
असे हसायला लागले. मला वाटलं जाम खुश झाले सगळे मंडळी माझ्याकडे बघून हसायला लागले. म्हणल्यावर मला चांगलाच कॉन्फिडन्स आला. बरं. हा मग तेवढ्यात सासरे बुवा आले आमचे. अरे बापरे, मग म्हणले काय जावई बापू हा दारू बिरू पेता का. आता मी एवढा खुश झालो होतो. मग मी त्यांना म्हणलं घेऊन या घेऊन म्हणलं काही हरकत नाही आज आज होऊन जाऊ द्या म्हणलं. पण त्याच्यानंतर काय झालं मला समजलंच नाही. त्याच्यानंतर त्या लोकांनी माझा फोनच नाही उचलला. मी इतके त्या पोरीला फोन केले बरं. माझा फोन उचलत नाही. हा. मग शेवटी एकदा त्याच पोरीचा मला फोन आणला. कोण अरे बाबू त्याच पोरीचा फोन आला. हा. मग मी लगेच भांग पाडला आणि त्याच्यानंतर पावडर लावलं आणि मग नंतर फोन उचलला. मला हॅलो हॅलो काय चाललं. हा. ते म्हणे हा ते जरा तुमच्याकडे काम होतं मला एक मुलगा फोन करून लय परेशान करतो म्हणे. अरे बापरे. म्हणलं कोण आहे तो हराम कोण आत्ताच्या आत्ता त्याला ब्लॉक करून टाक म्हणलं. मग? ती म्हणे ते त्याला ब्लॉक कसं करायचं मला माहित नाही म्हणे मला सांग. म्हणलं ते त्या मुलाच्या नंबरवर जाय आणि तिथं तुला 3 टिंब दिसतील त्याच्यावर दाब दाब त्याच्यावर दाब आणि त्याच्यानंतर खाली जा तिथं असं लाल अक्षरात ना त्याच्यात असं ब्लॉक अँड रिपोर्ट असं दिसत ते दाब दाबते रिपोर्ट दाबते. हा. दाबलं काय हॅलो 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 हा तुझा डीपी दिसत नाही हॅलो हॅलो. नंतर माझ्या लक्षात आलं माझाच गेम झाला काय की. अरे हे येड्या तात्या. हा. अरे सासऱ्याला असं डायरेक्ट दारू बद्दल बोलत असतात का. काय सांगू तुला मला वाटलं तो मला ऑफर करत होता. अरे बाबा कुठल्या बापाला वाटेल की त्याची पोरगी एका बेवड्यासोबत लग्न करा म्हणून. हा बेवड्या नाही त्याला तो बेवड्या. बेवड्या म्हणलं मला तुला मी तंबाखूची शपथ घेऊन सांगतो मी दारू पित नाही. तू तंबाखू खातो. नाही तंबाखू तर नाही खात मी काय आलं तंबाखू सोडली. माझा एक मित्र मुंबईला गेलता डॉक्टर बनायला. बरं. मग तो गावात आला. हा. मग त्याचा जंगी सत्कार झाला. सगळ्यांनी त्याच्याकडे बघून फुलं उधळले सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या मी पण टाळ्या वाजवल्या. मी बी टाळ्या वाजवल्या. तेवढ्यात त्यांनी गुद्दा घातला पाठीत माया. हा. तंबाखू खातो म्हणतो. हा. म्हणलं आता काय करू बा सवय लागली मग खातो बा तंबाखू काय करू. अजिबात तंबाखू खायच नाही म्हणे. तंबाखूने किती रोग होतात म्हणे वेगवेगळे. त्यांनी मला चांगलं पटवून सांगितलं. त्यांनी इंग्रजीमध्ये लय काय काय सांगितलं पण त्या सगळ्यांमधून मला एवढं कळलं का तंबाखू खायची नाही. बरोबर आहे. मग मी काय विचार केला ठीक आहे मी त्याला वचन दिलं उद्यापासून तंबाखू खाणार. हो हो ए तात्या. थांब चुकलं. उद्यापासून तंबाखू खाणार नाही. अरे काय झालं काहीतरी झालतं तेव्हा पण मी तंबाखू सोडून दिली. मी ठरवलं आता तंबाखू खायचीच नाही एवढी वाईट आहे तर. बरोबर. दुसऱ्या दिवशीपासून मी तंबाखू खायला नाही लागलो मी तंबाखू वडायला लागलो. म्हणजे तू बिड्या पण ओढतो. बिड्या ओढ नाही तर काय करू रे. हॅलो बिड्या ओढ नाही तर काय करू. तुला काय सांगू गांजा किती महाग झाला. अरे तू एवढे व्यसन करतो तुझं लग्न कसं होईल रे. तेच ना मला सगळं सोडून द्यायचंय पण मी विचार केला आता मी पुढच्या वेळी जेव्हा पोरगी पाहायला जाईल ना हा. तेव्हा एकदम व्यवस्थित राहील कोणाला काही सांगणारच नाही. बरोबर. मग मी गेलो पोरगी बघायला. हा. म्हणलं आता गपचूप बसायचं बरं का. त्याच्यानंतर पोरगी पाहायचा कार्यक्रम झाला आणि आमच्याकडचे कोणते पाहुणे नेलेच नाही. हा. मग त्यांच्याकडचे पाहुणे आले सगळं व्यवस्थित चाललं होतं. त्याच्यानंतर हा. तिकडून त्या पोरीची आई आली. हो. त्या पोरीची आई आली म्हणलं अरे अरे मी यांना कुठेतरी पाहिलंय असं मला वाटायला लागलं. तेवढ्यात मी त्यांना ते सांगणारच तेवढ्यात ते लाटणं फेकून आणलं माझ्या डोक्यात. का रे. अरे मी आधी तिला पाहायला गेलो होतो. अरे हे जुनं खोडे अरे. नुसतं गेलो नव्हतो मी दारू पिऊन गेलो होतो. अरे दारू पिऊन गेला होतास शोभत तुला. नाही ना अरे मला सोडायचंच आहे पण मी ठरवलं आपलं लग्न झालं पाहिजे. मग मी एक विचार केला आता पोरगी पाहायला जायचं ना तर मी एक व्यवस्थित आयडिया केली. मी किराणा दुकानात गेलो. किराणा दुकानात गेले आणि पावशेर मूग विकत घेतली. मूग मग कशाला रे. पोरीच्या घराच्या बाहेर गेलो आणि ते मूग गिळून ठेवली होतो. सांगायचं नाही म्हणजे मी शांतपणे मस्त बसतो आणि त्याच्यानंतर मग पोहेचा कार्यक्रम वगैरे झाला. पोरगी आली आणि तिने मला डायरेक्ट सांगायला लागली की बघा आमच्याकडं तुम्हाला व्यवस्थित सांगतो आम्हाला काय कोणाला पाठवायचं नाही. माझा बापदार तंबाखू खातो म्हणे माझी आई पण तंबाखू खाते म्हणे आणि मला पण लागते व्यस्त नाही म्हणे आणि आम्हाला तसाच नवरा पाहिजे. बोललं बस आपल्याला हीच सासूरवाडी पाहिजे त्याचीच आपल्याला लग्न करायचं. एवढ्यात तिने फळावून कानाखाली मारली. आमच्याकडं पोरगं तपासायची हीच पद्धत असते.
अरे तात्या, अरे तू एवढे व्यसन करशील तर तुझं लग्न कसं होईल बरं का? पण मला लग्न करायचंच आहे. आता कसं आता तुला व्यसन सोडावं लागेल. मग मला व्यसन पण सोडायचंय. मग सोड की. मग कसं सोडू मी? सोडायचंय पण माझ्याने होत नाही, मला ताबा नाही ना तेवढा मला. अरे तात्या लय सोपं आहे. कसं? हे बघ, मी तुला एक सोप्पा व्यायाम शिकवतो. हा. इकडे बघ, हा. इकडे बघ, हा. इकडे बघ, हा. इकडे बघ, बघ ना, तिकडे बघ, तिकडे बघ, तिकडे बघ, तिकडे बघ. इतकं सोपं आहे. हा. आणि असं कधी करायचं? अरे जेव्हा तुला तंबाखू सिगरेट दारूसाठी कोणी विचारेल हा. तर तेव्हा फक्त असं करायचं. आ, अरे काय सोपा व्यायाम आहे. अरे. व्यसन सोडायला इतका सोपा छोटासा व्यायाम लागतो अरे. तरी पण आपण करत नाही. हा. नाही, हे उद्यापासून नक्की सोडून द्या. ए, उद्यापासून विचारत आत्तापासून म्हण. आतापासून हा. आतापासून सोडून दे. अरे तात्या, तुला सांगतो, युद्धामध्ये जितके लोक मरत नाही ना तितके लोक या व्यसनामुळे मरतात. म्हणजे WHO च्या आकड्यानुसार दरवर्षी जगामध्ये 80 लोक तंबाखूच्या व्यसनामुळे मरतात. 80 लाख 80 लाख लोक आणि 30 लाख लोक मद्यपानाच्या व्यसनामुळे मरतात. हा, मी तुम्हाला सांगतो खरं, आपला शत्रू ना बाहेर नाहीये, हा आपल्या मनातच आहे. आपण जर आपल्या मनावर ताबा पकडला, त्याच्यावर नियंत्रण ठेवलं तर कुठलंही व्यसन असो किंवा कुठलीही वाईट सवय असो ती आपोआप. बरोबर आहे, बरोबर आहे. नाही, मी आता बाळूमामाचं नाव घेतो आणि सगळे व्यसन सोडून देतो. सगळे व्यसन सोडून दे. हा. जय हिंद. जय हिंद. धन्यवाद. धन्यवाद. टाळ्या पण जोरदार वाजूयात अक्षय आणि अमोल यांच्यासाठी. यानंतर मी माननीय भोसले सर जे जनसंपर्क अधिकारी त्यांना मंचावर आमंत्रित करतो आणि आपल्या दोघं कलावंतांचा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. भोसले साहेब या. सगळ्यात अगोदर आपण सन्मानित करूयात अक्षय टाक यांचा. हे चालू आहे. बरं झालं, आवाज जात होता. आवाज मोठा आहे ना. हा, मी आवाज मोठा काढला. जाईल की आवाज. तात्यांचा आपण गौरव करूयात. तात्यांना सन्मानित करत आहोत. जोरदार टाळ्या वाजवूयात तात्या. यानंतर आपण अमोल भोसले यांचा सन्मान करणार आहेत जनसंपर्क अधिकारी भोसले साहेब.